पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये आता वाद वाढण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर 48 तासांमध्ये 2 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नावावरती स्थगिती देण्यात आली. शिंदे गटातील 2 महत्वाचे नेते आणि मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पदापासून डावललं गेलं आणि या डावलल्यामुळे शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी उघड उघड नाराजी जाहीर केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरीगावी गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि अशातच आता विजय वेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेलं विधान. ते विधान काय होतं? तर एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आता बिकट आहे, भाजपाला त्याची गरज नाही, हे विधान आणि सोबतच त्यांनी शिवसेनेमध्ये आता तिसरा उदय होणार आहे असं केलेलं विधानाने आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडून दिली आहे. त्यामुळे एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय हे खरं तर जाणून घेणं आता जास्त गरजेचं आहे आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय व्हॉइस टुगेदर. आपण सर्वप्रथम हे महानाट्य सुरुवात कसं झालं हे समजून घेऊया. एकतर सरकारला स्थापना होऊन 2 महिने उलटत आले होते तरी सुद्धा पालकमंत्र्यांची यादी अजून जाहीर झाली नव्हती. पण 18 जानेवारीला अखेर ती जाहीर करण्यात आली आणि सगळं काही ऑल ओके आहे असं वाटत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. त्याचं कारण काय? तर शिवसेनेचे नेते दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पदापासून डावललं गेल्यामुळे त्यांच्यावरती हा झालेला अन्याय आहे असं उघड उघड मत शिवसेनेचे नेते करू लागले. एकीकडे उदय सामंत यांनी सुद्धा हा भरत गोगावलेंवरती झालेला अन्याय आहे आणि हे धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण यादीमध्ये भरत गोगावलेचं नाव नसणं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी सुद्धा दिली आहे. तर दुसरीकडे भरत गोगावले यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले की हा निर्णय मला अनपेक्षित होता. मी पालकमंत्री होईल असं वातावरण रायगडचं होतं, परंतु हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक असल्याचं भरत गोगावले यांनी सुद्धा सांगितलं आहे आणि त्यामुळे आता रायगडमध्ये शिवसेनेच्या समर्थकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. कारण रायगडमध्ये भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं. तर दुसरीकडे नाशिकमध्ये दादा भुसे यांचं चांगलं काम आहे आणि त्यांना परत एकदा नाशिकचं पालकमंत्रीपद हवं होतं, परंतु तेथे सुद्धा त्यांना डावलून गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं. ह्या 2 गोष्टी घडल्यामुळे आता शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झालेले आहेत आणि शिवसेना आमदारांनी नेत्यांनी जाहीरपणे यावरती प्रतिक्रिया द्यायला आणि नाराजी त्यांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केलेली आहे. यामुळे महायुतीमध्ये आता वातावरण चांगलंच गरम असल्याचं दिसून आलं आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर पुढील 48 तासामध्ये नाशिक आणि रायगड या 2 पालकमंत्र्यांच्या नावावरती आता शासनाने स्थगिती आणली. तर दुसरीकडे आता चर्चा सुरू झाल्या आहेत ते एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या. पालकमंत्री पदावरून झालेला वाद, पालकमंत्री पदावरून होत असलेली रस्सीखेच, त्यात भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पदावरून दूर ठेवणं, ह्या सर्व गोष्टीचा एकंदरीत विचार केला असता एकनाथ शिंदे हे देखील नाराज असल्याचं बोललं जाते. मध्यंतरी शपथविधी सोहळ्याच्या अगोदर सुद्धा एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात होतं. ते नाराज होऊनच दरेगावीला गेलेले आहेत अशा चर्चा माध्यमामध्ये सुरू झाल्या होत्या. कारण एकतर मुख्यमंत्री पद, नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार, खाते वाटप अशा अनेक गोष्टी आणि एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये देत असलेली दुय्यम वागणूक अशा अनेक गोष्टीला अनेक चर्चेला धरून आता एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातंय आणि यात उघड उघड आता पालकमंत्री पदावरून होत असलेली जी रस्सीखेच आहे किंवा पालकमंत्री या पदासाठी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांना जे डावललं गेलं, यामुळे एकनाथ शिंदे नाराज होऊन दरीगावी गेल्याच्या चर्चा आता परत एकदा माध्यमामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या सर्व गोष्टीवरती खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, मी गावी आलो की लोक म्हणतात मी नाराज झालो. मी गावी आलोय. नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे. याचं काम मी पाहतोय. पाटण ते प्रतापगड मोठा परिसर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेक वेळा गावी यावं लागेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. भरत गोगावले यांच्या नाराजीवरती सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पालकमंत्री पद मागणं किंवा तशी इच्छा ठेवणं यात काही गैर नाहीये. यावरही मार्ग निघेल. आतापर्यंत आम्ही मंत्रिमंडळापासून मार्ग काढलेला आहे, तर यावर सुद्धा मार्ग निघेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे हे नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जे काही वातावरण सध्या महायुतीत चालू आहे पालकमंत्री पदाला धरून, त्यावरती आम्ही मार्ग काढू आणि असं वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नाराजी असलेल्या चर्चांवरती पूर्णविराम दिलेला आहे. पालकमंत्री पदावरून होत असलेला वाद,
त्यात शिवसेना शिंदे गटाच्या महत्वाच्या नेत्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवणं आणि एकनाथ शिंदे यांचं नाराज होऊन दरेगावी जाणं अशा ज्या काही चर्चा सुरू झाल्या, या चर्चेला अनुसरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान केलं. विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांची परिस्थिती सध्या बिकट आहे. भाजपना एकनाथ शिंदे यांची आता गरज नाही. हे विधान करून ते थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले की शिवसेनेमध्ये आता तिसरा उदय होणार आहे. कारण हा जो उदय आहे ते दोन्ही ठिकाणी पाय ठेवून उभा आहे, तो उदय होण्यासाठीच. आणि यांनी उदय हा जो शब्द वापरलेला आहे तो उद्योग मंत्री म्हणजे शिवसेनेचे मंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासाठी. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे नेते उदय सामंत हे भाजपा आणि शिवसेना या दोघांनाही धरून आहेत, त्यामुळे ते दोन दगडावरती पाय ठेवून आहेत. तर उबाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याचा दावा केलेला आहे. सध्या उदय सामंत हे दवोसा येथे आहेत आणि तिथून त्यांनी या गोष्टीला धरून प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, मी दावोसाला पोहोचल्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहिली. हा राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदे यांच्या उठावावेळी मी त्यांच्या सोबत होतो आणि दोनदा मला राज्याचे उद्योग मंत्री त्यांनी केलेला आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सारख्या मोठ्या नेत्यानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवणं यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. आमचे जे संबंध आहेत ते राजकारणापलीकडचे आहेत, असं देखील उदय सामंत यांनी म्हणलेलं आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्या केलेल्या विधानावरती बोलताना त्यांनी सांगितलंय की भाजपमध्ये येण्यासाठी विजय वडेट्टीवार देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटलेले आहेत याची माहिती माझ्याकडे आहे, असा नवीनच खुलासा आता उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल केलेला आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार असल्याच्या चर्चेमध्ये काही तथ्य नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर या आहेत महायुतीमध्ये सध्या होत असलेल्या घडामोडी. पहिली पालकमंत्र्यावरून होत असलेला वाद, दुसरी शिंदे हे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं वृत्त आणि तिसरी उदय सामंत हे शिवसेनेमध्ये फूट पडून शिवसेनेमध्ये तिसरा उदय होणार ह्या होत असलेल्या चर्चा. आता तिन्ही घडामोडींचा एकंदरीत विचार केला असता तर पहिली जी गोष्ट आहे की जी पालकमंत्र्यावरून होत असलेली वाद आणि त्यावरती प्रशासनाने घेतलेला निर्णय की रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्र्यावरती सध्या स्थगिती आणलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी यावरती केलेलं वक्तव्य की यावरतीही आम्ही विचार करून योग्य तो पर्याय शोधू किंवा यातूनही आम्ही रस्ता काढू, हे जे काही त्यांनी विधान केलं यावरून याच्यामध्ये सुद्धा काहीतरी मार्ग निघेल. आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की मी माझ्या कामानिमित्त दरेगावला आलेलो आहोत, मी नाराज नाही. आणि तिसरं उदय सामंत यांनी स्वतःहून ते मान्य केलेलं आहे की हे जे काही नवीन उदय वगैरे होणार आहे या गोष्टीमध्ये कसलंही तथ्य नसल्याचं उदय सामंत यांनी केलेली उघड त्यांची ही भूमिका. या सर्व तीन गोष्टींचा विचार केला असता महायुतीमध्ये सध्या तरी पालकमंत्री हे पद सोडता बाकी सर्व काही ठीक आहे असंच त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय. पण बाकी आतल्या गोष्टी अजून काही वेगळ्या असू शकतात, त्या येत्या काळामध्ये आपल्या समोर येतीलच. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.